नमस्कार मंडळी, आज आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा. सो आपला प्रश्न आहे, मॉर्ले-मिंटो सुधारणा कोणत्या वर्षीच्या कायद्याशी संबंधित आहे? सो इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. सो याच्यापैकी जे करेक्ट आन्सर असणार आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1, 1909. मॉर्ले-मिंटो सुधारणा कायदा जो आहे हा 1909 सालचा आहे. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या गोलमेज परिषदेवेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड आयर्विन. लॉर्ड आयर्विन हे पहिल्या गोलमेज परिषदेवेळी भारताचे जे आहेत व्हाईसरॉय होते. प्रश्न आहे, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सो माथेरान हे जे थंड हवेचं ठिकाण आहे हे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. सो ऑप्शन क्रमांक 3 जो आहे हा आपला करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, लोणार. लोणार हा जो आहे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका आहे. 105वी घटना दुरुस्ती 2021 कशाशी संबंधित आहे? सो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, इतर मागासवर्गीयाची निश्चिती याच्यासाठी जे आहे ही 105वी घटना दुरुस्ती 2021 ही संबंधित आहे. संसदेच्या लोकलेखा समितीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात? सो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 22 सदस्य. संसदेची जी लोकलेखा समिती आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 22 सदस्य असतात. पूर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला, म्हणजे कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? सो पूर्ण स्वराज्य हा जो दिवस आहे हा सर्वप्रथम 26 जानेवारी 1950 या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या तारखेला घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला, म्हणजे राष्ट्रीय ध्वज जो आहे स्वीकार केलेला आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 22 जुलै 1947. 22 जुलै 1947 ला जी घटना समिती होती तिने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केलेला आहे. राज्य पुनर्रचना आयोग जिची स्थापना झालेली आहे या आयोगाचे 1953 ला त्याचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, फजल अली. फजल अली हे राज्य पुनर्रचना आयोग जे 1953 ला स्थापन झाले त्याचे जे आहेत अध्यक्ष होते. आणि हे जे दोघे जण आहेत ऑप्शन क्रमांक 1, के.एम. पणनीकर आणि तिसरा आहे हृदयनाथ कुंजरू, हे दोघे जण जे आहेत ह्याचे सदस्य होते. सो या तिघांची म्हणजे के.एम. पणनीकर, फजल अली आणि हृदयनाथ कुंजरू या तिघांची जी आहे ही एक समिती होती, म्हणजे हा आयोग होता राज्य पुनर्रचना आयोग ज्याची स्थापना 1953 ला झालेली. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाचे किंवा या ग्रंथाचे लेखक कोण होते? सो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांनी पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिला होता. महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? सो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सविनय कायदेभंग. जी दांडी यात्रा होती ही सविनय कायदेभंगाशी संबंधित होती. महात्मा गांधी यांनी जे आहे मिठाचा कायदा मोडून या सविनय कायदेभंगाला जे आहे 1930 साली सुरुवात केली. मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, लोकमान्य टिळक. फक्त लोकमान्य टिळकच नाही तर गोपाळ गणेश आगरकर हे देखील जे आहेत मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी संबंधित होते. कारण मराठा या वृत्तपत्राचे संपादक होते लोकमान्य टिळक आणि केसरीचे होते आगरकर. पण नंतर 1887 ला जे आहे आगरकर केसरीमधून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचं जे आहे सुधारक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. जागतिक योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? सो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 21 जून. 21 जून या दिवशी जागतिक योग दिवस सेलिब्रेट केला जातो किंवा साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? सो संयुक्त राष्ट्र संघाचं मुख्यालय आहे न्यूयॉर्कला. सो ऑप्शन क्रमांक 3 इज द करेक्ट आन्सर. न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघाचं मुख्यालय आहे. सिद्धटेक हे अष्टविनायकापतीचं प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अहमदनगर. कसारा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहराच्या मार्गावर आहे?
सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, नाशिक ते पुणे. नाशिक पुणे या दोन शहराच्या मार्गावरती कसारा घाट आहे. विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कोल्हापूर. विशाळगड नावाचा हा किल्ला जो आहे हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. केंद्र व राज्य यांच्यातील संबंधाविषयी घटनेच्या कोणत्या प्रकरणात किंवा भागात तरतूद करण्यात आलेली आहे. सो केंद्र व राज्य यांच्यातील संबंधाविषयी घटनेमध्ये जे आहे प्रकरण किंवा जो भाग आहे तो आहे 11. सो ऑप्शन क्रमांक 1 इज द करेक्ट आन्सर. भारतीय राज्यघटनेत कोणते कलम राष्ट्रपतीच्या अध्यादेशाशी संबंधित आहे. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 123. कलम 123 जे आहे हे राज्यघटनेचं राष्ट्रपतींच्या अध्यादेशाशी संबंधित आहे. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली. सो फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केलेली आहे सुभाषचंद्र बोस यांनी. सो ऑप्शन क्रमांक 4 जे आहे हे योग्य उत्तर असणार आहे की फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे. सन 1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, उमेशचंद्र बॅनर्जी. आणि हे पहिलं अधिवेशन कुठे झालेलं आहे तर हे पहिलं अधिवेशन मुंबई येथे झालेलं आहे. कृष्णा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्यामध्ये सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो. शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना कोणत्या नदीशी संबंधित आहे. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, कावेरी नदी. कावेरी नदीशी शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना संबंधित आहे. प्रश्न आहे साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्यांचा राजधानीचा मान कोणी दिला. सो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, छत्रपती राजाराम राजे. छत्रपती राजाराम राजे यांनी साताऱ्याच्या अजिंक्यतारा जो किल्ला आहे त्याला सर्वप्रथम मराठ्यांच्या राजधानीचा मान दिला. पुढचा प्रश्न आहे थोर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कराड. गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कराड या तालुक्यातील होते. केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे. सो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, राजस्थान. राजस्थान येथे केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान आहे. राज्य निर्मिती होण्याचा योग्य क्रम ओळखा. सो याच्यामध्ये आपल्याला काही ऑप्शन्स दिलेले आहेत. त्याच्यापैकी जो करेक्ट आन्सर आहे क्रमानुसार सो तो आहे ऑप्शन क्रमांक 3. सर्वात प्रथम छत्तीसगड, त्याच्यानंतर उत्तराखंड, त्याच्यानंतर झारखंड आणि त्याच्यानंतर तेलंगणा. अशा प्रकारे जे आहे राज्यांची निर्मिती झालेली आहे. सो छत्तीसगड जे आहे हे MP पासून वेगळं होऊन छत्तीसगड तयार झालं. उत्तराखंड जे आहे हे UP पासून, झारखंड जे आहे हे बिहार पासून आणि तेलंगणा हे आंध्र प्रदेश पासून. सो लक्षात ठेवायचं आहे की हे जे 3 राज्य आहेत छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड यांचे जे आहे साल एकच आहे. 2000 साली जे आहे 2000 या साली जे आहे या तिघांची निर्मिती करण्यात आलेली आहे. फक्त क्रमानुसार छत्तीसगड पहिला आहे, मग उत्तराखंड आहे आणि मग झारखंड आहे. भारताने टिंबटिंब या वर्षी अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण सुरू केलं. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1991. 1991 पासून भारताने अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण सुरू केलं. भारतात टिंबटिंब प्रकारची लोकशाही आहे. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अप्रत्यक्ष प्रकारची. भारतामध्ये अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही आहे. 101वी घटना दुरुस्ती ही खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, वस्तू व सेवा कर. वस्तू व सेवा कर म्हणजे काय तर GST. सो 101वी जी घटना दुरुस्ती आहे ही GST शी संबंधित आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने टिंबटिंब हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, राजस्थान. राजस्थान हे भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठं राज्य आहे. आणि जर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो 3रा. अहमदनगर कल्याण महामार्गावर कोणता घाट आहे. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, माळशेज घाट. अहमदनगर कल्याण मार्गावरती माळशेज घाट आहे.
कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे टिंबटिंब उत्पादनातील वाढ होय. सो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तेलबिया. कृषी क्षेत्रातील पीतक्रांती ही तेलबियांशी संबंधित आहे. तेलबिया उत्पन्नातील वाढ म्हणजे पीतक्रांती होय. बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी टिंबटिंब यांनी 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली. सो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती शाहू महाराज यांनी 1916ला डेक्कन रयत असोसिएशन स्थापन केली बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी. औरंगाबाद म्हणजेच आत्ताचं छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात एकूण टिंबटिंब जिल्ह्यांचा समावेश आहे. सो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 8 जिल्ह्यांचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण हे टिंबटिंब नदीवर बांधलेलं आहे. सो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बेळवंडी. बेळवंडी ही नदी आहे आणि या नदीवरती पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण बांधलं गेलेलं आहे. खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारसीवरून भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला? सो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्वर्णसिंह समिती. स्वर्णसिंह समितीची स्थापना झालेली 1976ला आणि याच वर्षी जे आहे 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्याच्यामध्ये जे आहेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे? सो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार ह्याच्याशी संबंधित आहे कलम 25. कालवा कोणत्या 2 महासागरांना जोडतो? सो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भूमध्य सागर व लाल सागर. या 2 महासागरांना जोडण्याचं काम करतो कालवा. मूलभूत अधिकारांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात प्रकरणामध्ये केला आहे? सो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भाग 3 मध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि हे जे मूलभूत अधिकार आहेत हे आपण यूएसच्या घटनेवरून घेतलेले आहेत. महाबळेश्वर मधील पॉइंटमध्ये समुद्र सपाटीपासून सर्वात उंचावरती खालीलपैकी कोणता पॉइंट आहे? सो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 आर्थर सीट पॉइंट. हा महाबळेश्वर मधील पॉइंटमध्ये समुद्र सपाटीपासूनचा सर्वात उंचावरील पॉइंट आहे. पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे? सो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मुजुमदार. पेशवे काळामध्ये मामलेदाराच्या कचेरीमध्ये जे अधिकारी होते ते होते मुजुमदार. कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हटलं जातं? सो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणतात. कोणत्या वर्षी सातारा जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा जिल्हा असे 2 भाग पाडण्यात आले? सो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1949ला. 1949 रोजी सातारा जिल्ह्याचे 2 भाग पाडण्यात आले दक्षिण सातारा आणि उत्तर सातारा. कोणता किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही? सो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वर्धनगड. कोणत्या वर्षी राजा शाहू यांनी राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली? सो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1708. 1708 साली राजा शाहूंनी राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली. ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मूळ गाव कोणते होते? सो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कन्हेरखेड. कन्हेरखेड हे ग्वाल्हेरचे शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मूळ गाव आहे. पंचायत समितीचा कार्यकारी प्रशासकीय अधिकारी पुढीलपैकी कोण असतो? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गट विकास अधिकारी. गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी प्रशासकीय अधिकारी असतो. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.